नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 2 ऑगस्ट भागामध्ये रघुनाथ म्हणतो, उमा, मी माझ्या लेकीच्या पाठीशी राहिलो नाही ना, बाप म्हणून मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. उमा जेव्हा एका मुलीचा बाप बनतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारची भीती रुजते. आपल्या लेकीला आपण मायेने वाढवलं, लाडाकोडात वाढवलं, तिला कुणाच्या ऐऱ्यागैऱ्याच्या हाती सोपवायचं नाही. जशी तिला माया आपल्याकडे मिळाली तशी सासरी मिळेल का? आपण तिला तळहाताच्या फोडासारखी वाढवली, तेवढीच काळजी तिच्या सासरी घेतील का? असे बरेच प्रश्न एका बापाला पडतात. आणि उमा जेव्हा निशीचा जन्म झाला ना, माझ्या हातात आली, तेव्हाच मनातल्या मनात मी तिला वचन दिलं, मी कायम तिच्या पाठीशी उभा राहणार. तिला नाही जायचं ना त्या घरात तर नाही जाणार, आणि मी पण तिला नाही पाठवणार. मी तिला अजिबात जबरदस्ती नाही करणार, आणि हा पण विचार नाही करणार कोण काय म्हणेल, समाज काय म्हणेल, कुणाला काय वाटतं ना, मला परवा नाही. आणि एवढंच नाही, सगळ्यात महत्त्वाचं, माझी मुलगी आणि तिच्या पोटात वाढणारा जीव, याची काळजी मला जास्त आहे. माझी मुलगी मला काल पण जड नव्हती आणि आज पण नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तिच्या पाठीशी उभा राहणार. आणि याच्यामध्ये कुणी जरी आलं ना, तर गाठ या रघुनाथ खोताशी आहे. उमा रडायला लागतील, म्हणते, काय झालं हो? आपल्या मुलांसाठी आपण किती स्वप्न बघतो. असं वाटलं होतं निशीला तिचं प्रेम मिळालं, ती खूप सुखी राहणार, आणि इथे ओवी आणि शिनूचं प्रेम आहे, ते त्यांना पण मिळत नाही आहे. आपल्या मुलांच्याच बाबतीत असं का घडतं? कुणाची दृष्ट लागली आपल्या घराला? इकडे शिनू म्हणतो, नाही ओवी, मी आता शांत नाही बसणार. निशीला जो त्रास होतो ना, त्यामधून मी तिला बाहेर काढणार, आणि जे काय प्रकरण आहे ना, त्याच्या छड्या लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ती म्हणती, श्रीनिवास, तू शांत हो. हे बघ, आता नीरजचा टॉपिक तिच्यासमोर आणायचाच नाही आहे. डॉक्टर काय बोलले तुला आठवतं आहे ना? अरे, ह्या सगळ्यामुळे ती अजूनच हर्ट होईल. जुन्या आठवणी तिच्यासमोर आणायच्याच नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करू. आपण दुसरं काहीतरी करायला पाहिजे. तर ओवी, काय करणार आपण? ती श्रीनिवास, तुला आठवतं तू, मी, निशी, आपण किती छान टीम होतो, आपण किती मज्जा करायचो. तो हो ना ओवी, कधी कधी आपल्यामध्ये लुडबुड करायला डुग्गू पण असायचा, सतत आपल्या मागे मागे करायचा. किती छान दिवस होते ते. ती श्रीनिवास, होते का म्हणतो? तसेच ते दिवस आपण तिच्यासमोर आणू शकतो. आपलं विखुरलेलं घर पुन्हा एकत्र आणू शकतो. तसंच निशी पण तिचं दुःख विसरेल आणि एक दिवस खळखळून हसेल. ओके. आता शिनू स्माईल करतो आणि ओवीचा हातात हात घेतो. लाली बेडरूममध्ये तिच्या तोंडात मारत असते आणि म्हणते, मी खूप वाईट आहे, मी खूप वाईट आहे. कांता तिला पकडत म्हणतो, लाली, अगं हे काय करते? लाली म्हणते, माझी ही शिक्षा आहे. मी निशीसोबत किती वाईट वागले. तिने आपल्या शिनूला नाकारलं आणि नीरजसोबत प्रेम केलं. तेव्हा मी तिला वाटेल ते शाप दिले, कधी पण आदवा तदवा बोलले. तोंडात मारत म्हणते, फाटक्या तोंडाची मी, फाटक्या तोंडाची. जी काय शिक्षा मिळायची ना, ती मला मिळू दे. कांता म्हणतो, लाली, तुझा राग क्षणिक होता, हे निशीला पण माहिती आहे. तू असा अपराधी मानून घेऊ नकोस. आणि असं वाटत असेल ते यापुढे तू निशीशी चांगलं वागून भरपाई करून दे, झालं. लाली म्हणते, ते करील मी, पण ते म्हणतात ना, नाकापेक्षा मोती जड नको. आणि आता तेच झालं. नीरज चांगला पोरगा, चांगला पोरगा म्हणून त्याला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. त्यांनी काय केलं? निशीचं प्रेम मिळवण्यासाठी गोठ्यात राहायला काय काय नाटकं केली. आणि आता काय? ह्या परिस्थितीत निशीला एकटीला सोडलं. आता काय उतरलं? डोक्यावरचं प्रेमाचं भूत. यामुळे मी शिनूच्या लग्नाला नकार देते. आता बघा, ती ओवी परदेशात राहिली, तिकडेच शिकली, त्यात ती श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी. आणि त्यांच्यात असं काही झालं तर माझा गरीब लेक गप्प बसल, पण एक शब्द बोलणार नाही. तो पण असा निशीसारखा दुःखी होईल. कांता डोक्याला मारत म्हणतो, अरे देवा, लाली कमाल या, कुठला संबंध कुठे जोडतेस? कांता तिला खूप समजावतो, पण लाली म्हणते, नाही, मी माझ्या पोरासाठी गावाकडची साधीभुळी पोरगी आणणार. कांता म्हणतो, लाले, तू पुन्हा चुकतेस. तू आता बदलायला पाहिजे. त्या मेघनाबाईसारखं फक्त तोंडापुरतं नको. नीरज मेघनाला बघतून म्हणतो, मॉम, तू इथे आणि कशी आलीस? ते हातात हात घेऊन म्हणते, नीरज बेटा, तू खूप डिस्टर्ब होतास. तू निशीला भेटायला निघालास हे मला निकिताकडून कळालं. मला खूप काळजी वाटली. मी तुझ्या मागे निघाले, पण मला त्या निशीच्या घरच्यांचं तोंडसुद्धा बघायचं नव्हतं.
म्हणून मी आपल्या घरी न येता इथे हॉटेलवर आले. बरं ते जाऊ दे, तू निशीला भेटायला गेला होता ना? नाही भेटली का ती? तू तिच्यासाठी एवढा लांब आला, ती अशी का वागते? नीरज म्हणतो, मॉम तेच तर कळत नाही, निशीला एवढा कसला राग आला? ती माझ्याशी बोलायला पण तयार नाही. मेघना म्हणते, मला माहिती आहे. तो मॉम, ती म्हणते, हो नीरज, तुझी आणि निकिताची मैत्री तिला आवडत नसणार. पार्टीमध्ये झालेला पुनीतचा किस्सा त्यावरून तुझ्या लक्षात यायला होतं. गावात वाढलेली ही निशी, मागासलेली जुनाट, हे लोक नवीन गोष्टी मान्यच करत नाही. हे दुसऱ्याला त्या बंधनात बांधून ठेवतात, पण हे पण सांगतात आपण पण त्या चौकटीत राहायला पाहिजे. दादा खोत तर सगळ्या गावांनी कसं वागायचं हे स्वतःच ठरवतात. हे ऐकलं ना तू? मी तरी काय विचारते, हे तू ऐकलं पण आणि बघितलं पण. अशा माणसाची मुलगी निशी, आणि तिने दादा खोतांना बोलून घेतलं आणि निघून आली. तिला तुझ्या प्रेमाची किंमत नाही, तू तरी तिच्या कशाला मागे मागे करतोय? हे बघ नीरज, जोपर्यंत निशी स्वतःहून तुझ्याकडे येत नाही ना, तोपर्यंत तिला माफ करू नकोस. अरे तिला प्रेमळ नवरा, आपल्यासारखी माणसं आणि श्रीमंत सासर मिळालं, पण तिला यायचं नसेल तर राहू दे तिकडे. ते सुख टोचतात म्हणतात ना, यालाच. खरं तर हे सगळं अनुभवायची लायकीच नाही तिची. नीरज, मी तुला सांगते, आपण इथून निघूया. तिला यायचं असेल ना तेव्हा येईल. नीरज म्हणतो, नाही मॉम, निशीला भेटल्याशिवाय मी परत येणार नाही. मेघना घाबरते आणि मनात म्हणते, काही जरी झालं तरी मी तिला भेटू देणार नाही. तो बॅग उचलतो आणि जायला लागतो. ती नीरज, कुठे निघालास? तो निशीशी बोलून क्लिअर केल्याशिवाय मी नांदिवली सोडणार नाही. मेघना त्याला खूप भरवायचा प्रयत्न करते, पण नीरज काही ऐकत नाही आणि निघून जातो. तो रस्त्याने चाललेला असतो, तेवढ्यात त्याला रघुनाथ दिसतो. तो एका माणसाशी बोलत असतो. नीरज म्हणतो, दादा. रघुनाथ त्या माणसाला म्हणतो, आपण नंतर बोलूया, आणि जायला लागतो. नीरज म्हणतो, दादा दादा प्लीज प्लीज, एकदा मला काय बोलायचं ते ऐकून तर घ्या, माझी बाजू एकदा समजून तर घ्या. रघुनाथ म्हणतो, मला असं वाटतं आपल्यामध्ये बरंच बोलणं झालं आहे, अजून काय बोलायचं बाकी ठेवलं तुम्ही? नीरज हात जोडीत म्हणतो, दादा आय एम सॉरी, मी त्या दिवशी काय बोललो खरंच माझ्या लक्षात नाही आहे. निशी मला सोडून गेली, मी त्यात एवढे कॉल्स केले, ती कॉल पण उचलत नव्हती. मी या सगळ्या गोष्टीमुळे डिस्टर्ब झालो होतो आणि टेन्शनमध्ये मी ड्रिंक केलं आणि त्यात तुमचा कॉल आला. मी तुमच्याशी काय बोललो हेच मला कळत नाही आहे. रघुनाथ म्हणतो, काय म्हणालात? माझा कॉल आला? नाही नीरजराव, फोन तुम्ही केला होता. फोन तुम्ही केला आणि बरंच काही बोललात, बरंच काही. हां, तुम्ही नशेत होतात ना, तुम्हाला आठवत नसेल. तुमचा चढा आवाज, तुमचे शब्द नाही ना आठवत? तो शक्य आहे. तुम्ही म्हणतात ना तसंच झालं असेल. मी तुम्हाला कॉल केला असेल आणि मी जे काही बोललं असेल ना, मनापासून सॉरी. आता रघुनाथ बरंच काही बोलू म्हणतो, माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात विश्वासाने दिला होता ना, काय केलं तुम्ही? माझा विश्वासघात, माझ्या मुलीला दुखवलं, तिला रडवलं इतकं की तिला रात्रभर स्वतःला खोलीत कोंडून घ्यावंसं वाटलं. मी तुमच्या घरी आलो ना, तेव्हा तुमच्या घरातील सगळी माणसं हजर होती, पण त्यामधील एकाही माणसाबद्दल माझ्या मुलीला विश्वास वाटत नव्हता. इतकं असुरक्षित आणि एकटं वाटत होतं तिला. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. निशी तिथून आमच्याबरोबर आली, पण फक्त शरीराने, मनाने ती कधीच संपली होती. आणि एक बाप म्हणून मी तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही. आता रघुनाथ बरंच काही बोलतो आणि म्हणतो, नीरजराव, एका बापाची काय घालमेल होती ना, ते तुम्हाला नाही समजणार. कारण ज्या माणसांना माणसाच्या भावनाची किंमत नाही आहे, त्या लोकांमध्ये मी माझ्या मुलीला कधीच पाठवणार नाही. आता मात्र नीरजला समजतं नक्कीच काहीतरी झालं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.